अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शेत शिवारात शुक्रवारी दिनांक 26 जून दुपारी सुमारे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. शेतात काम करत असलेल्या महिलांवर अचानक वीज कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत सुनंदा नरेश सहारे वय 37 यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य 6 महिला जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमी महिलांना चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कळमजापूर परिसरावर शोककळा पसरली असून मृत महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तातडीने चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमी महिलांची भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती जाणून घेत जखमींना धीर दिला आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. या दुर्दैवी घटनेमुळे पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांनी विजांचा कडकडाट सुरू असताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. वीज पडल्याच्या नंतर कसं माहित झालं तो विजच आहे? तो मग करंट आल्यासारखं लागलं आणि ते पडली नाही खालतं. हातापाय हात खूप दुखायला लागला. चक्कर आली, पडलं मग खालतं. बस मग काय नंतर कळलं तुम्हाला की वीज पडली आहे? आपल्या शेजारी वीज पडली म्हणून तुम्हाला हो, वीज बाया म्हणजे आम्ही पुढे होतो दोघी जणी, त्या मागं होत्या. त्या माणसं आमच्या इकडे पळत आल्या, वीज पडली. मग माहित झालं का पहिले पडलं तर करंटच लागला. आता पाया तुम्हाला वेदना कोणत्या आहेत? तुम्ही जेव्हा दवाखान्यात आला नेमकं काय घडलं तुमच्यासोबत? वीज पडली आणि पूर्ण हाती बाळले हे केलं आणि पूर्ण उघड्या पडल्या. डोळ्याला चक्कर येऊन आम्हाला काहीच दिसे नाही. मग आम्ही पाहायला गेलो तर पूर्ण लासाच्या लासात दिसे आहेत. एकच बाई पूर्ण चालत झाली जाग्यावर उकडी होते. सोबतच होता आम्ही. वीज पडली, आम्हाला पूर्ण पडली बाई उकडीत दिसली आणि आम्हाला पूर्ण झणीला लागलं. मग पाहतो तर ती बाई झोपून चित पडली होती, उचलायला गेली.